अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला सन्मान योजना या एसटीच्या सवलतींच्या 181 कोटी प्रवाशांना लाभ झालाय। राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे। प्रवाशांना आतापर्यंत 6495 कोटी 5 लाख रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे आणि या योजनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे। मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस तसंच कल्याण जंक्शन आणि पुणे या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आलेली आहे। 18 एप्रिल पासून 15 मे पर्यंत ही तिकीट विक्री बंद असणार आहे। उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। IAS राहुल गुप्तांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारलाय आणि यावेळी गुप्तांनी शासनाच्या सर्व योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं सांगितलेलं आहे। तसंच सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार असल्याचं जिल्हाधिकारी गुप्तांनी म्हटलंय। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा यंदा राज्यातील टॉप 5 मध्यवर्ती बँकेमध्ये समावेश झालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये बँकेला अधिकचा नफा झालाय। यंदाच्या वर्षी 186 कोटींचा नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली आहे। रेशनच्या योजनेत लाभार्थी वाढलेत। गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये सुमारे 6 लाखांनी वाढ झालेली आहे। केंद्र सरकारने दिलेल्या कोट्यानुसार राज्यात 25 लाख अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका करण्यात आल्या। सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे। गेल्या 21 दिवसांमध्ये धरणातील पाणीसाठ्यात 3 TMCनं घट झाली। शेतीसाठी आणि वाढत्या तापमानामुळे झालेल्या बाष्पीभवनामुळे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये घट झाली। वाढत्या तापमानामुळे जंगलातील नदी नाले तसंच पाणवठे कोरडे पडतात आणि त्याचा फटका वन्यप्रमाण प्राण्यांना बसतोय। अन्न आणि पाण्याच्या शोधासाठी माकडांची एक टोळी मनमाड शहरामध्ये आली आहे। परिसरातील नागरिकांनी त्यांच्यासाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था केली आहे। भंडारा जिल्ह्याच्या मांडवी घाट परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यात आली आणि या प्रकरणी सिहोरा पोलिसांनी 2 ट्रॅक्टरवर कारवाई करत 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय, तर दोन्ही ट्रॅक्टर चालक मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। परभणीच्या पाथरीमध्ये पैशाच्या वादातून 40 वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आला आणि त्यानंतर नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत मृतदेह पोलीस स्टेशनमध्ये ठेवून आंदोलन केले। खुनातील आरोपींना 24 तासात अटक करण्याच्या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केले। नागपूर शहरात 3 ठाणेदारांसह 16 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत। कोराडी, पारडी आणि मानकापूरमधील ठाणेदारांचा याच्यामध्ये समावेश आहे। पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या आदेशानंतर अंतर्गत बदल्या करण्यात आल्या। रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे। गेल्या 4 दिवसात 3 वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत। लागोपाठच्या या घटनांमुळे रायगड जिल्ह्यामध्ये लहान मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे। पालघरच्या वाघोबा घाटात भीषण अपघात झाला। गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकनं कारला धडक दिली आहे। अपघातात कारमधील दाम्पत्य जखमी झाले। दाम्पत्याला उपचारासाठी रिलीफ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। सीट बेल्ट लावल्यानं आणि एअरबॅग उघडल्यानं जीवितहानी टळली आहे, मात्र कारचं दुर्घटनेमध्ये मोठं नुकसान झाले। ठाणे शहरात या वर्षातील पहिल्या 3 महिन्यात आग लागण्याच्या तब्बल 303 घटना घडल्या आहेत। फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यातच आगीच्या 225 घटनांचा समावेश आहे। तसंच गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात 26 घटनांची वाढ झाली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील पाटणमध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आलं आणि या शिबिरात आदिवासी विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे देण्यात आले। तसंच धनुर्विद्या, गोंडी आणि वारली पेंटिंग आणि व्यक्तिमत्व विकासाचं प्रशिक्षणही देण्यात आलं। शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश वाटप केले जाणारे सरकारच्या मोफत गणवेश वाटप योजनेची 248 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। या योजनेअंतर्गत नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गणवेशाचं वाटप केले जाईल। परभणीच्या सेलू तालुक्यातील कुपटा गावच्या सरपंचांना पायउतार करण्यात आलं। जनतेची कामं होत नसल्यानं ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला। त्यामुळे आता पुढील कार्यकाळ उपसरपंच पाहणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधीचा नियमभंग वापर केल्याचा आरोप खासदार नरेश पुगलिया यांनी केलेला आहे। मागील 5 वर्षात शेकडो कोटी रुपयांचा निधी नियमबाह्य खर्च करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी SIT चौकशीची मागणी केली।
मंगेशकर कुटुंबियांकडून लता मंगेशकर आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आले। 24 एप्रिल 2025 रोजी हा सोहळा पार पडणार आहे। श्रद्धा कपूर, सचिन पिळगावकर, सोनाली कुलकर्णी, आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष श्रीकुमार मंगलम बिर्ला अशा अनेकांना हा पुरस्कार दिला जाणार आहे। हिंगोली जिल्हाधिकारी पदावर राहुल गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। राहुल गुप्ता हे 2016च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत। यापूर्वी त्यांनी संभाजीनगर इथं महावितरणचा सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले आहे। देशात 10 लाख लोकसंख्येमागे फक्त 15 न्यायाधीश असल्याची माहिती भारतीय न्याय व्यवस्थेच्या अहवालातून समोर आली आहे। 1987च्या विधी आयोगाच्या शिफारसीनुसार दर 10 लाख लोकसंख्येमागे 50 न्यायाधीश असायला हवेत, मात्र प्रत्यक्षात हे प्रमाण कमी आहे। सैफ अली खान प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। सैफच्या घरात कुठेही आरोपीच्या बोटांचे ठसे आढळले नाहीयेत। पोलिसांनी सैफच्या घरातील ज्या वस्तू ताब्यात घेतल्या होत्या त्या जे बोटांचे ठसे घेतले होते ते आरोपीच्या बोटांच्या ठशांशी मिळते जुळते नसल्याचं दोषारोप पत्रात नमूद करण्यात आलंय। नोएडामध्ये बेकायदेशीर वसाहतींवर बुलडोझर कारवाई करण्यात आलेली आहे। 120 बिघा जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आलेली आहे। वसाहत धारकांकडून पूरग्रस्त क्षेत्रात बेकायदेशीरपणे वसाहती बसवल्या जात होत्या। जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। कुख्यात ड्रग्ज तस्कर लव गुज्जरच्या घर पोलिसांनी जमीनदोस्त केलेले आहे। गुज्जर विरुद्ध पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत, पण तो फरार आहे। पोलिसांनी नोटीस बजावूनही तो हजर न राहिल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे। पुण्यातील धर्मादाय रुग्णालयाचे धक्कादायक वास्तव समोर आले। 12 रुग्णालयांकडून एकाही गरिबांवर उपचार झालेले नाही अशी माहिती समोर आली आहे। 58 पैकी 12 रुग्णालयांकडून सवलतीत उपचार केले नाहीत। वर्षभरात एकाही रुग्णाला सवलतीचा उपचाराचा लाभ मिळाला नाहीये, तर पुणे महापालिका रुग्णालयांवर काय कारवाई करणार याकडे लक्ष असणार आहे। राज्यात 102 रुग्णवाहिका सेवा निधी अभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत। केंद्र सरकारने काही महिन्यांपासून निधी न दिल्याने रुग्णवाहिकांना इंधन उपलब्ध होत नाहीये, त्यामुळे ग्रामीण भागात लाभदायक ठरलेली ही सेवा बंद होण्याची शक्यता आहे। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेल्या मुदतीला 1.5 महिना शिल्लक असतानाच कंत्राटदारांनी आतापर्यंत केवळ 12% नालेसफाई केलेली आहे। पावसाळ्यापूर्वी उर्वरित उद्दिष्टाची 68% शिल्लक असलेली नालेसफाई कशी होणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय। कल्याणमध्ये दोघा भावांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। दोन्ही भावांनी स्वतःचं गॅरेज सुरू केल्याच्या रागातून मालकानं ही मारहाण केली। मारळ गावात ही घटना घडली। मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी पिल्लाई आणि त्याच्या दोघा साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला। बालमृत्यूचं प्रमाण कमी होत असल्याचा दावा केला जात असतानाच पुण्यात मात्र चिंताजनक आकडे समोर आलेत। महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात 0 ते 5 वयोगटातील तब्बल 517 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पुण्यात वर्षभरामध्ये बालमृत्यूंची संख्या ही वाढताना दिसतेय। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागातील बछड्यांचं पुन्हा एकदा पर्यटकांना दर्शन झालेलं आहे। ज्युनियर बजरंग आणि वाघीण गौरी यांच्या या बछड्यांच्या लिलांनी पर्यटकांना मात्र आनंद दिला। सांगलीच्या वाळवामधील नागरी वस्तीमध्ये गव्याचा वावर पाहायला मिळाला आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। वन विभागानं याची तातडीने दखल घेऊन गव्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली। अमरावतीत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस झालाय। या पावसामुळे कांदा संत्री बागांना फटका बसलेला आहे, तर भाजीपाला उद्ध्वस्त झालाय। अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलेली आहे। याचा धान पिकांना फायदा झालाय, मात्र मका पिकांना धोका निर्माण झालाय। या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। शहापूर तालुक्यातील दुर्गम भाग असणाऱ्या कोठारे परिसरात एसटीचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झालाय। बस दरीत गेली। सुदैवानं बस मध्येच अडकली, त्यामुळे प्रवासी थोडक्यात वाचले आहेत, मात्र अपघातात 6 प्रवासी जखमी झाले। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर दुचाकी घसरून भीषण अपघात झालाय। या अपघातात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय। चिंचवड इथून कामावरून सुटून दुचाकीवरून घरी येत असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे। हा अपघात इतका भीषण होता की डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला।
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर फातियाबाद शिवारात 2 ट्रकचा अपघात झालाय। भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकनं दुसऱ्या ट्रकला धडक दिली। या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर संभाजीनगरमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गेल्या 6 दिवसांपासून बेपत्ता असलेला तरुण एका विहिरीत पडल्याची घटना समोर आलेली आहे। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात ही घटना घडली। विहिरीतून वाचवा वाचवा असा आवाज आल्यानं ग्रामस्थांनी विहिरीत डोकावलं असता हा संपूर्ण प्रकार समोर आलाय। ग्रामस्थांच्या मदतीनं त्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढलं। नाशिक शहरात अवैधरित्या कोयते बाळगणाऱ्या 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नाशिक एटीएसच्या पथकानं ही कारवाई केली। या प्रकरणी दोघांकडून 4 कोयते जप्त करण्यात आले। दोन्ही संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतात। पुण्यात पुन्हा एकदा मेफेड्रोन या ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी मेफेड्रोनचा 10,60,000चा साठा पकडलाय। पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात मेफेड्रोनचा साठा जप्त केलाय। लातूरमधील माध्यमिक शिक्षण विभागातल्या क्लार्क पदाचा कारभार एक भलतीच खासगी व्यक्ती करताना दिसतेय। कुठलीही शासकीय नियुक्ती किंवा शासकीय सेवेत नसलेला हा व्यक्ती क्लार्क पदावरच्या टेबलावर राजरोसपणे काम करतोय। त्यामुळे या व्यक्तीला नेमका वरदहस्त कुणाचा असा सवाल उपस्थित केला जातो। या संदर्भात कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिलाय। सांगलीच्या पलूस तालुक्यातील आंधळी इथं यात्रा कमिटीच्या वादातून आंधळी ग्रामपंचायतीविरोधात बेमुदत उपोषण पुकारण्यात आलेलं आहे। सिद्धेश्वर यात्रेसाठी नियुक्त असलेल्या नाथदेव यात्रा कमिटीकडून गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे। तरीही यात्रा आयोजनाची जबाबदारी नाथ यात्रा कमिटीवर सोपवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे। शिरोळमध्ये अनोख्या पद्धतीनं गोंधळ घालत आंदोलन करण्यात आलं। शिरोळमधील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी 14 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। मात्र प्रशासनानं याची दखल घेत नसल्यानं नागरिकांनी अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं। कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे मुंबई विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। शिक्षकांची संख्या कमी करू नये तसंच शिक्षण विभागातील भ्रष्टाचार थांबवावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। परभणीच्या सेलू जिंतूर तालुक्यात 2 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। सेलू जिंतूर तालुक्यात वाहणाऱ्या करपरा नदीचं रुंदीकरण खोलीकरण करावं या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करतात। आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी कोरड्या नदीपात्रात रेतीमधून 2 किलोमीटर एवढा अनवाणी प्रवास करून आपल्या मागण्या लावून धरल्या। केडीएमसी मुख्यालयावर सफाई कामगारांनी मोर्चा काढला। केडीएमसीच्या 7 प्रभागात सफाईसाठी ठेकेदार पद्धतीने नेमणूक करण्यात आली आहे। महापालिकेने त्वरित हा ठेका रद्द करावा तसंच रोजंदारी सफाई कामगारांची नियुक्ती करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। जळगावात राष्ट्रवादी युवक शरद पवार पक्षानं रास्ता रोको केलाय। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झालेल्या आहेत। मात्र तरीही केंद्र सरकारकडून पेट्रोल डिझेलच्या किमती कमी केल्या जात नाहीत असा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले।